नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात गो तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पोलिसांना मात्र याची तीळ मात्रही माहिती नाहीये. यावरून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यवतमाळ शहरातील उमरसरा, लोहारा, वडगाव, मोहा, भोसा या परिसरातील मोकाट जनावरांवर रात्रीच्या वेळी लक्ष केंद्रित करून त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. याशिवाय नागपूर येथील छनू आणि यवतमाळ जिल्ह्यात कळंब येथील असलमने नागपूरच्या छनूचे 9 ते 10 ट्रक आहेत. सोबतच MBचे 8 ते 9 ट्रक असे एकूण 25च्या जवळपास ट्रक दर दिवशी तस्करीत गुंतले आहेत. नागपूर इथून निघालेले ट्रक कळंब जवळच्या एका धाब्यावर 2 तास विश्रांती घेतात. त्यानंतर रात्री 12:30च्या दरम्यान असलमचे आणि नागपूरचे ट्रक नागपूर, यवतमाळ, नांदेड या मार्गाने हैदराबादसाठी रवाना होतात. पूर्वी हे ट्रक नागपूर हैदराबाद मार्गे जात होते. एका ट्रकमध्ये 35 ते 40 जनावर असतात. एकंदरीत दर दिवशी लाखो रुपयांच्या जनावरांची तस्करी केली जाते. आता या तस्करांनी भामराजा येथील टोल नाक्यावरील एका अधिकाऱ्याला सुद्धा भागीदार करून रात्री 1:30च्या दरम्यान ट्रक न थांबता निघून जात असल्याची माहिती आहे. ही सर्व वाहने सुरळीत यवतमाळ जिल्ह्यातून बाहेर निघावी यासाठी शहरातील 2 तरुण काम करत असून ते पोलीस हालचालीबाबत संबंधित ट्रक चालकाला माहिती देतात. विशेष म्हणजे या दोन्ही तरुणांचे पोलीस विभागातील काहींशी सलोख्याचे संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. एकंदरीत जनावरांची ही तस्करी खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.